आधी मी इथे हेडर फाईल इन्क्लूड करते. आता हेडर फाईल काय इन्क्लूड करायचे हे पण आपण प्रिव्हियस सेशनमध्ये, जे आपलं फर्स्ट सेशन आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. सॉरी, तुम्हाला आय हा व्हेरिएबल यूज करायचा आहे. फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू 5, आय प्लस प्लस, आणि इथे मी मेसेज प्रिंट करते printf nr classes. तुम्हाला हवा तो इथे मेसेज तुम्ही प्रिंट करू शकता. आणि इथे मी आता स्पेस टाकली आहे, तिथे प्रिंट करताना मी /t टाकला आहे. /tने तुमचे जे आहेत ते 8-8चे तुम्हाला इथे स्पेसेस येतील. या स्लॅशला म्हणतो आपण एस्केप कॅरेक्टर. जे स्लॅशनी चालू होतात त्याला सीमध्ये म्हणतो आपण एस्केप कॅरेक्टर्स. कंपाईल केला आहे प्रोग्राम. कंपाईल करताना मला प्रोग्राम आधी सेव्ह करावा लागेल. .c एक्सटेन्शननी प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. तर इथे मला एरर आलेली आहे कारण की printf नंतर इथे मी सेमिकोलॉन दिलेलं नाही आहे. सेमिकोलॉन देते, चेंजेस केलेत, परत एकदा प्रोग्राम कंपाईल करते. कंपाईल झाला आहे आणि बघा मला इथे 5 टाइम्स मेसेज आला, nr क्लासेस nr क्लासेस nr क्लासेस nr क्लासेस. तर आता इथे 5 टाइम्स होतं, पण जर मला हे 5 टाइम्स करायचं असेल तर सिम्पल मी इथे फक्त ही जी कंडिशन आहे, हा इथला जो एक नंबर आहे, हा नंबर फक्त मी चेंज केला. 5000 टाइम करायचा तर 5000. तुम्हाला जर हा जितक्या वेळा करायचा 10 टाइम्स करायचा, तुम्ही फक्त इथला जस्ट नंबर चेंज करा, तुम्हाला आउटपुट प्रोड्यूस होऊन येईल. हे बघा, हे अजून प्रोड्यूस होतच आहे. आणि तुम्ही नंतर चेक केलं, मोजलं तर हे 5000 टाईमच प्रिंट झालेला असणार आहे. हा तुम्हाला कंप्लीट हे तुमचं आउटपुट जनरेट झालेलं आहे. एवढं स्क्रोल करावं लागतं आहे मला आउटपुट. तर हे तुमचं 5000 टाइम्स nr क्लासेस जे आहे ते इथे आपलं प्रिंट झालेलं आहे.